हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम 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 कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी गरगटावरी टेवरिया गरगटावरी टेवरिया तुलसी हार गळा कासे किताब आवडे निरंतरलेचे ध्यान कटावरी ठेवोने आकर कटावरी ठेवोने तुळशी हार गळा घासे पितांबर तुळशी हार गळा घासे पितांबर मकर कुंडले कपटी श्रवणी मकर कुंडले कपटी श्रवणी मकर कुंडले तळपती
तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा घासे पीतांबर आवडे तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा घासे पीतांबर घासे पीतांबर हरी जय जय हरी जय जय हरी वाजवा हरी जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी विठोबाज कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी
निरवैर भावे सर्वभूतासवे निरवैर भावे सर्वभूतास निरवैर भावे सर्वभूतास साधन बरवे साधन बरवे हेचे एक साधन बरवे हेचे एक हरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण हरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोषी नाही नेविन बडबड तोषी नाही नेविन बडबड तोषी नाही नेविन सोय रे पिशुन समानचे घडे सोय रे पिशुन समानचे घडे चित्त पर ओढे उपकारी चित्त पर ओढे उपकारी तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ चित्त झालिया निर्मळ तरीचा सकळ केले होय सकळ केले होय सकळ केले होय तरीचा अंगीकार करील नारायण तरीचा अंगीकार करील नारायण तरीचा अंगीकार करील नारायण नारायण बडबड तोषी नाही नेविना तोषी नाही नेविन बडबड तोषी विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार टाळी वाजवा बाई बा, टाळी 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 विठोबार कुमाई बार कुमाई भैर भावे आदत नीर भैर भावे सर्वभूता सेवे नीर भैर भावे आनत नीरवैर वावे नीरवैर भावे सर्वभूता सवे सर्वभूता सवे नीरवैर वावे साधन साधन बरबे साधन बरबे साधन बर साधन बरबे साधन बरबे साधन बरबे साधन बरबे
साध बरवे साध साध बरवे बरवे हेची एक साधन साधन
बड़ तो सीन बड़ तो सीन बड़ तो सीन ये वीन बड़ तो सीन बड़ तो सीन बड़ तो निरे ग ग रे ग म म ग म द द म द नि 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 द नि द बड़ तो निरे ग ग ग ग ग रे ग म म म म म ग म द द द द द म द नि 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 द नि द द द द
सद्गुरु जोग महाराज श्री सद्गुरु भगवान बाबा विठाला 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 निर्वैर भावे सर्वभूता सवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण सोय रे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून निर्वैर व्हावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक तरी अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडयुदित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुती राय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा सगळ्यांच्या परिचयाचा पाठातला जो माणूस म्हणून जन्माला आलाय की नाही त्यानं कसं वागावं याचं मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचं तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य आणि मला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा प्रति 3 वर्षाला गेल्या पाचवं पर्व आहे म्हणायचं आहे का नाही 5वं पर्व 5वा टप्पा म्हणजे 15 वर्षापासून ही खऱ्या अर्थानं आपण सेवा करतोय त्याच्यामधलं हे 5वं वर्ष आणि या 5व्या वर्षामधील ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली आहे सर्व ही सप्ताह कमिटी असेल आदरणीय पूजनीय महाराज असतील हरिभक्त परायण पार्थ महाराज खऱ्या अर्थानं महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त हे कीर्तन शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय कैलास महाराज पवार महाराजांनाही खऱ्या अर्थानं साष्टांग प्रणिपात आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण आमचे ओंकार दादा जगताप खऱ्या अर्थानं महाराजांनाही मनापासून वंदन आहे आणि त्यांना दोघांना ज्यांना 7 केली मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट ताल भास्कर ताल मणी ताल राज तालाचा बादशाह अजून काय काय जेवढ्या पदव्या द्याव्या तेवढ्या कमी आहेत आदरणीय हरिभक्त परायण
आमचे कृष्णा महाराज भोरकडे, खऱ्या अर्थानं महाराजांनाही मनापासून वंदन आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार जोरदार जरा. महाराजांनाही साष्टांग प्रणिपात. आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार पार्थ, त्यांचं नाव पार्थच आहे, पार्थ महाराजही आहेत. महाराजांनाही वंदन आहे. इथं एक पक्वजे म्हणण्यापेक्षा बसून 2-4 आहेत, आहे का नाही? ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप गोड ज्यांचा हात आहे. आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट टॉप 10 पैकी एक आहे. अगदी गोड ज्यांचा हात आहे आदरणीय आमचे उमेश महाराज. खऱ्या अर्थानं उमेश महाराजांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय हार्मोनियम वरती हरिभक्त परायण कृष्णा महाराज तुम्हालाही वंदन आहे. आदरणीय आमचे आडगाववरून आलेले आमचे रामदासजी शिंदे पटेल आहेत. आदरणीय हरिभक्त परायण राऊत सर आहेत. राऊत सरलाही मनापासून वंदन आहे. आणि पूजनीय आज व्यासपीठावर आदरणीय वंदनीय उभा आखाडा उमाकांत महाराज. खऱ्या अर्थानं महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पूजनीय महाराजांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करायची. खऱ्या अर्थानं महाराजांकडे पाहून आपण सगळे एका संप्रदायाचे, ते वेगळ्या संप्रदायाचे. पहावर संप्रदायाचा विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला कृष्ण महाराज 3 संप्रदाय पाहायला मिळतात. एक नाथ संप्रदाय, दुसरा चैतन्य संप्रदाय आणि कैलास बाबा तिसरा जो आहे तो स्वरूप संप्रदाय. विठाला विठाला या नाथ संप्रदायाच्या संबंधामध्ये सगळ्या संप्रदायानं तोंड भरून कौतुक केलंय. माझे गुरुजी म्हणतात हे नाथ संप्रदाय जो आहे ओंकार बाबा आपल्या वारकरी संप्रदायाचा सख्खा भाऊ आहे. विठाला विठाला कारण या नाथ संप्रदायाचं ओंकार बाबा सगळ्या संतांनी तोंड भरून कौतुक केलंय. नाथ संप्रदायाच्या संतांचा विचार केला तर नाथ संप्रदायाचे ज्ञानोबर आहेत, चैतन्य संप्रदायाचे तुकोबार आहेत आणि स्वरूप संप्रदायाचे एकनाथ महाराज आहेत. विठाला विठाला नाथ महाराजांनीही नाथ संप्रदायाचं वर्णन केलं आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा नाथ संप्रदायाचं तोंड भरून वर्णन केलं. एकमेकाविषयी बोलायचं बघा ना. तुकोबारायचा विचार केला तर चैतन्य संप्रदायाचे त्यांनी त्यांच्या संप्रदायाचा उदो करावं. म्हणजे वारकरी संप्रदाय ज्याला म्हणतो आपण. बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि तुकाराम चैतन्य. विठाला विठाला जी परंपरा ती तुकोबारायपर्यंत ही चैतन्य संप्रदायाची परंपरा. पण हे चैतन्य संप्रदाय तोंड भरून कौतुक करतोय कुणाचं? नाथ संप्रदायाचं. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा ज्ञानोबा राहिला नमस्कार आहे. स्वरूप संप्रदायाचे नाथ बाबा. नाथ बाबा म्हणजे स्वरूप संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय. बरं नाथ महाराजांची परंपरा सांगू का तुम्हाला? दत्तात्रय परंपरा,
केला करा कलियुगी. ही दत्तात्रय परंपरा नाथबाबाची परंपरा आहे. पण हेच नाथबाबा नाथ संप्रदायाचं वर्णन करतायत. कुणाचं? ज्ञानोबा राहायचं काय? ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. म्हणून बाबाच्या चरणार विंदी नतमस्तक. विठाला विठाला. हे नतमस्तक होणं हे फार महत्वाची गरज आहे. आजच्या अभंगामध्ये नतमस्तक व्हायला शिकवतात. विठाला हा सप्ताह अधिक मासाच्या संबंधानं हा सप्ताह आहे. आता अधिक मास, मास म्हणजे तुम्ही हे समजू नका बरं. मास या शब्दाचा अर्थ महिना. हा अधिक महिना वर्षाचे 12 महिने पण हा 13वा दुष्काळात आहे का ना. दुष्काळात महिना 13वा महिना म्हणजे या महिन्याचा असं याला अनेक नाव आहेत. मल मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, पुन्हा तुमच्या आमच्या धोंड्याचा महिना आहे का नाही. नावं वेगळे वेगळे पण महिना एकच आहे. सगळ्या तिथी ज्या वाढलेल्या घटलेल्या ज्या आहेत त्याच्या संबंधानं ते मिळून झालेलं जे गणित आहे ते म्हणजे अधिक महिना आहे. आता तसा विचार केला तर प्रत्येक महिन्याला देवत आहे, प्रत्येक महिन्याला देवत आहे, प्रत्येक वाराला देवत आहे, प्रत्येक महिन्याची देवता वेगळी. तसे या महिन्याची जी देवता आहे ती देवता म्हणजे कोण आहे? भगवान विष्णू. कुणीच स्वीकार करत नव्हतं याचा, पण भगवान विष्णूनं याचा स्वीकार केला. म्हणजे हा महिना कुणाचा आहे? भगवान विष्णूचा आहे. म्हणून मला वाटतं या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मान कृष्णबा कुणाला असतंय? तुमचं झालंय ना? कुणाला असतंय बोला ना. जावायलाच का असतो शिंदे पाटील? तर जावायलाच का असतो त्याचं कारण सांगतो ऐका. तुमची जी मुलगी आहे, मुलगी हे कशाचं स्वरूप आहे ओंकार बुवा? लक्ष्मीचं. आणि लक्ष्मीचा पती कोण आहे? बोला ना. नारायण. आपण नाही का म्हणत कोणासारखा जोडा आहे हा? लक्ष्मी नारायणाचा. हा म्हणून लक्ष्मी नारायणाचं प्रतीक म्हणून त्यांची पूजा आहे. विठाला विठाला आणि अशा या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं नामस्मरण घडावं. याच्यामध्ये तुम्ही लय कुटाणा करण्यात बसण्याची आवश्यकता नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठयोग गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करी हो वनभंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग. हे कुटाने करायचे सांगितले नाही, फक्त एकच करायचं. काय? फक्त ऐकायचं. हा ज्ञानोबा म्हटले येथ मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्षाचे आईता श्रवणा माझी. ज्ञानोबा म्हणले लय कुटाने करत बसायचं आणि इंद्रियाला त्रास द्यायचा आणि दुःख द्यायचं अजिबात नाही. फक्त एकच काम करायचं. काय करायचं? बोला ना. तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना. महाराज म्हटले माझ्या विठोबाचे गुण, त्याचे गुण ऐका. खऱ्या अर्थानं ऐकणं हा एक भक्तीतलाच प्रकार आहे. नवविधा ज्या भक्ती सांगितल्या शास्त्राने त्याच्यामधली जी एक भक्ती आहे त्या भक्तीला श्रवण भक्ती असं म्हणतात. हा
नाद बाबाची एक ओवी आहे, अमर अमृत पान करीती शेकी तेही मरोनी जाती, जे कथा अमृत पान करीती नागवीती कळी काळा विठाला. ऐकणं हे फार महत्वाचं. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित कराल ते हित असेल तर फक्त एकच करायचं, काय करायचं? ऐकायचं. आणि व्यवहारात सुद्धा ऐकूनच घ्यायचं. विठाला विठाला व्यवहारात सुद्धा जी माणसं ऐकून घेतात, मला वाटतंय ते सक्सेस होतात. आणि ज्यांना ऐकायचीच सवय नसती, मला वाटतंय ती माणसं सक्सेस. बोला बोला. काही काही लोक म्हणतात त्यांना जरा बडबड करायचा ना आदय, उगा आपलं ऐकून घ्या. आणि बडबड करणाऱ्या सोबत जर तुम्ही डोकं लावलं तर 100% तुमचं डोकं खराब झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकून घ्यायचं शिकायचं. ऐकून घेणं म्हणजे थोडंसं जरा 2 पावलं पाठीमागे या. किती पावलं? ऐका ना, 2 पावलं पाठीमागे येणं हे 100 पावलं पुढं जाण्याचे लक्षण आहे. किती पावलं पुढं? 100. पण आपल्याकडून ते होत नाही. आणि आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज तेच म्हटले. सुरुवातीला शब्द टाकलाय निर्वैर व्हावे. हा, निर्वैर या शब्दाचा अर्थ काय होतो? बरं जाऊ द्या. निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? बोला बोला. तुम्ही झोपले तर नाही ना? निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? वैर. म्हणजे तुकाराम महाराजांचं याच्यातलं असं म्हणणं आहे की जीवन जगताना आपलं कुणासोबतच काय नसावं? वैरत्व नसावं. कोणाला तोंड टाकून बोलायचं नाही, कोणाला वाकडं चालायचं नाही, कुणाचीच पाठीमागं बोला की निंदा करायची नाही. बरोबर परमार्थ आहे. विठाला विठाला. कारण वैरत्वानं आतापर्यंत कुणाच्याच हाताला काही लागलेलं नाही. आतापर्यंतची यादी पहा. पाठीमागचा जरा भूतकाळामध्ये जा तुम्ही. ज्यांनी ज्यांनी वैरत्व केलंय ती माणसं तुम्हाला आजही जेलमध्ये सडत पडलेली दिसतात. आणि ज्यांनी ज्यांनी थोडस जरा 2 पावलं पाठीमागे आले ती माणसं जीवनामध्ये सक्सेस झालेली पाहायला मिळतात. थोडं 2 पावलं पाठीमागे यायचं. कारण वैरत्वाने आतापर्यंत कोणाच्याच हाताला काही लागलेलं नाही. थोडं 2 पावलं पाठीमागे आलेलं किती पण चांगलं आहे. कारण हे वैरत्व ही जी घटना आपल्या जीवनामध्ये घडते याला काय कारण आहे? याला एकच कारण आहे. माया विघ्ने भ्रमिला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे आणि साचोकारे जाईल. माया म्हणजे काय? जे नसतं ते भासतं, त्याचं नाव काय आहे? माया. हा, इथं काहीच नसताना त्याच्या संबंधामध्ये ममत्व निर्माण होणं याचं नाव माया आहे. आता या देहाच्या संबंधामध्ये जर बोललं तर हा देह सुद्धा आपला आहे का? बोला ना. कुणाचा आहे हा देह? कुणाचा आहे? बोला ना. तुम्ही जागेत का झोपले? मला लय आई माझी येत नाही बरं. विठाला 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 थोडस ध्यानात असू द्या. खरं सांगा, देह हा कुणाचा आहे? ते म्हणले देवाचा. देह कुणाचा आहे? काळाचा.
आता खरंच काळाचं आहे का? आता मला एक उत्तर प्रामाणिकपणानं द्या. देह झाल्यावर काळाचा आहे का व्हायच्या अगोदरच काळाचा आहे? बोला की. व्हायच्या अगोदरच काळाचा आहे का झाल्यावर काळाचा आहे? झाल्यावर काळाचा आहे. मग होतो कुणाचा असा माझा प्रश्न आहे. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचभूताचा म्हणजे कुणाचा? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वापासून बनलेलं हे शरीर. पण माणूस म्हणतो हा देह कुणाचा आहे? माझा आहे. कुणाचा आहे? माझा आहे. पण खरं सांगा तुमचा आहे का? नाही ना. तरी सुद्धा याच्यावर ममत्व निर्माण होणं याचं नाव माया आहे. वा. याचं नाव काय आहे? माया आहे. अजून एक थोडंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमचं नाव काय? हा तुमचं टी शर्ट तुम्हीच बोलताय. मयूर नाव आहे. तुम्ही सगळे बोलू लागा बरं मयूरला. मयूर दादा, मयूर हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? बोला बोला. कुणाचं आहे? देहाचं. तुमचं काय म्हणणं आहे? देहाच. बदलायचं नाही बरं का परत. तुम्ही म्हणता नाही बाबा असं कसं जुळतंय का नाही. जर मयूर नाव हे जर देहाचं आहे तर मग मयूर दादा तुमचं नाव काय? बोला ना. नाही रामदास बाबा, मयूर नाव हे जर देहाचं आहे तर मग तुमचं नाव काय आहे? अहो तुम्हाला नावच नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊनिया छंद माझे घेऊनिया छंद माझे हे देवनिया चंद्र माझे माझे, देवनिया चंद्र माझे नावच नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे. ज्ञानोबराला विचारा. ज्ञानोबरा म्हणले तुम्हाला नाव आहे का? उपजली या बालकासी नाव न येतये पासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठे. जन्माला आलेल्या बाळाला नाव नाही कृष्णभाऊ, त्याचं नाव ठेवावं लागतं. आणि काय लावून ठेवतात तर मला वाटतं बँड लावून ठेवतात. आणि ज्या दिवशी बँड लावून नाव ठेवतात खरं सांगू त्या दिवसापासून त्याच्या जीवनाचा बँड वाजायला सुरुवात होते. मी गणेश महाराज आहे, मी वारंगी महाराज आहे, माझ्यासारखा महाराज बोला की कुणीच नाही. याचं नाव माया आहे. विठाला 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 विठाला. काय करायचं याचाही सूत्राम नाही आणि काय करतो याचाही सूत्राम नाही. आलासी कोठोनी या तुला जायाचं कोण्या ठाया, घरदार तुझे नोहे अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा. इथं काहीच नसताना सुद्धा त्याच्या संबंधामध्ये ममत्व निर्माण होत आहे आणि हे याच ममत्वाला शास्त्रीय भाषेत भ्रम असं म्हणतात. विठाला विठाला. ही भ्रमात्मक जी अवस्था आहे मला वाटतं ही कशानं होती तर याचंच नाव माया आहे. तिला अविद्या, कल्पना बरेचसे नाव आहेत तिला. हा भ्रामात्मक अशा प्रकारची वृत्ती. भ्रम कशाला म्हणतात सांगतो आहे का. एक पोपट असा उडत चालला, थोडं 4G लावून आहे का बरं. पोपट असा उडत चालला
हायवे क्रॉस करायचा आहे त्याला नवनाथ दादा, आणि त्यानं हायवे क्रॉस करत असताना अर्धा रोड त्यानं पास केला. कुणी बोला ना, पोपटानी. आणि अर्ध्या रोडवर गेल्यावर तिकडून एक मोठा ट्रक आला रामदास बाबा, मोठा. आणि जसा ट्रक आला तसा ट्रकची आणि त्या पोपटाचा काय झाला, ऍक्सिडेंट झाला. असं टचकन वाजलं. कसं वाजलं, ते बैल थोडाच आहे धडकन वाजायला. हा तसं टचकन वाजलं. पोपट, हा पोपट खाली पडला. आणि पोपट खाली पडल्यावर आता दाद ना फिर्या, तो माणूस थोडाच, ट्रक निघून गेला. पाठीमागून एक पोपट धरणारा माणूस आला. त्यानं तो पोपट उचलला आणि त्यानं घरी घेऊन गेला. आणि कशात ठेवला, फ्रीज मध्ये, आहे का नाही. तुम्ही जागेत का झोपले, कशात ठेवला, पिंजऱ्यामध्ये ठेवला गुरुजी. आणि पिंजऱ्यामध्ये ठेवून कैलास बुवा त्यानं पाणी मारून त्या पोपटाला काय आणलं, शुद्धीवर आणलं, शुद्धीवर. आणि जसा राऊत सर तो शुद्धीवर आला का नाही, पोपटाचे डोळे उघडले. आणि जसे डोळे उघडले तसं तो पोपट मनातली मनात म्हणला, कृष्णा बुवा माझ्याकडून ट्रकचा ड्रायव्हर तर नाही मेला, म्हणलं मला जेलमध्ये टाकलं. तुम्ही ऐकताय ना, याला काय म्हणायचं, भ्रम. आणि असेच भ्रमात आहेत आपण, बाकी काहीच नाही. विठाला अवस्था आहे की या भ्रमात्मक अवस्थेला झालेले जे माणसं आहेत त्या लोकाला खरं पटत नसतं. बरेच लोक सांगतात बाबा हे वाईट कर्म चांगलं नसतं, जरा परमार्थाला लागा, जरा इकडे या. महाराजांनी, पार्थ महाराजांनी एवढा मोठा सप्ताह ठेवलाय, या रे लहान थोर, या ती भलत्याना बोलवतात इकडं. मला वाटतं बोलवण्यापेक्षा हाताला सुद्धा धरतात. कोण, हाती धरोनी या पावबिले हाती धरोनी या पावबिले खरा. हाती धरोनी या पावबिले खरा. हाती धरोनी या पावबिले खरा. त्याच्या उपकारा काय द्यावे, त्याच्या उपकारा काय द्यावे. वा वा, त्याच्या उपकारा काय द्यावे, त्याच्या उपकारा काय द्यावे. काय द्यावे, त्याच्या उपकारा काय द्यावे. हाती धरनिया पावबिले खरा, त्याच्या उपकारा काय द्यावे, त्याच्या उपकारा काय द्यावे. काय हे जे स्टेजवर बसलेली मंडळी ना, पार्थ महाराज, पूजनीय महाराज, हे हाताला धरून म्हणतात बाबा चला. पण हे आपण एवढे भ्रमिष्ट झालो की हाताला धरलं तरी झटका हनतय. लक्षात आहे का, झटका हनतय, माया विघ्ने भ्रमला खरे. भ्रमात्मक अवस्था आहे. आणि या भ्रमात्मक अवस्थेमुळं माणसं काय जोडतात, वैरी जोडतात, वैरी. हा, विनाकारण असं कोणासोबत बी वैरत्व होत नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये द्वेष वृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत वैरत्व निर्माण होत नाही. आणि आज तुकोबाराय म्हणले की वैरत्व करून हाताला काही लागणार नाही, थोडं जरा पाठीमागे यायचं शिका. हा, थोडं पाठीमागं. एखादा जर लयच हायपर होऊन आला ना, हा थोडंसं का असं व्हायचं, असं व्हायचं. कसं व्हायचं एक सांगू तुम्हाला, घागर कळती, घागर 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 घेऊन नाही बरं घागर घागर ती जर डायरेक्ट अशी पाण्यामध्ये बुडवली कृष्णाबा, तर तिच्यात पाणी जातं का बाबा, बोला ना. मग काय जातं, हवा. तसेच हवेत येत आपण. विठाला विठाला हवा गेल्यामुळं बुवा तिच्यात पाणी जातंय का नाही. मग तिच्यात जर पाणी जायचं असेल तर काय करावं लागतंय, बोला की अशी अशी वाकावं लागती बरं. हा, तशी ही जी घागर आहे ना, ही कोणती, अहो ही काय, ही घागर, ही थोडीशी घागर अशी वाका, 100% आनंद जीवनामध्ये आल्याशिवाय. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, भूता रे, नम्र झाला भूता.
खरं सांगू तुम्हाला, आपला वारकरी संप्रदाय जर काय शिकवत असेल कृष्णाबा, तर वारकरी संप्रदाय पहिली नम्रता शिकवतो. वारकरी संप्रदायाची सुरुवातही नम्रतेपासूनच आहे, आपल्या कीर्तनाची. आणि शेवट सुद्धा आपला, बोला ना, हा अगोदर ओंकार भाऊनी विना घेतला, मी आलो की बोला ना पाया पडलो, ते सुद्धा माझ्या पाया पडले. मी विना घेतला, माझी रूपावळी झाली, चाल झाली, परत आदरणीय आमचे महाराज आले, ते सुद्धा सानप महाराज आले आणि ते सुद्धा माझ्या पाया पडले. मी सुद्धा त्यांच्या पाया पडलो. आता कीर्तन संपलं की पुन्हा ते सुद्धा इथं येणार, ते माझ्या, बोला की, आणि मी सुद्धा त्यांच्या, म्हणजे सुरुवातही पाया पडण्यानंच आहे आणि शेवट सुद्धा पाया पडण्यानंच आहे. याला नाव वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचे आपण अनुयायी आहोत. वारकरी पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला हा विधी सांगितलाय, पाया पडे जन जन एका. एकमेका. हा, मग तिथं असं म्हणायचं नाही हा मोठाच आहे हा लहानच आहे, अजिबात नाही. कोणीही असू द्या, थोडस जरा वाकायचं शिकले ना तर 100% ध्येय जवळच आहे. विठाला विठाला विठ्ठल हे वाद घालून कुणाच्या हाताला आतापर्यंत काय लागलंय? बोला ना बाबा, पार्थ बाबा, कुणाच्याच हाताला काही लागलं नाही. म्हणून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे, थोडस जरा आवर घाला. कशावर? रागावर. बरं, रागावर म्हणण्यापेक्षा मी तर तुम्हाला एक वाक्य सांगतो, थोडस जरा हिच्यावर आवर घाला. कुणावर? कुठून पेटतंय? बोला ना, पेटतंय कुठून ओंकार बुवा? इथून इथून. ही 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 म्हणजे कोण? अहो जीभ लय बेकार आहे, ओ लय बेकार. हा, लय बेकार आहे. सगळं कुटाणा होऊन गेल्यावर मग ती म्हणती, हे प्रभू जगन्नाथम ये क्या हो गया. सगळं झाल्यावर तवर तिला काही कळत नाही. बरं, जवळ होत नाही तवर ती चर चर चुरू 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 बोलतच राहती. अहो 32 जणांचं संरक्षण आहे. कुणाला? बोला ना. तरी सुद्धा वळवळ 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 करते बा. एकदा जिभेचं दाताचं भांडण लागलं. 32 जण हे युनियन झाली. कुणाची? दाताची. आणि त्या जिभेवर असं प्रेशर टाकलं. का ग म्हणे? याला तोंड टाकून बोल, त्याला तोंड टाकून बोल, तुला अक्कल आहे काय? कोण म्हणतंय? दात दात. जीभ म्हणली, अरे झालं काय? झालं काय म्हणजे? कुणालाच चांगलं म्हणी ना तू. गायकाला चांगलं म्हणी ना, वादकाला चांगलं म्हणी ना, महाराजाला चांगलं म्हणी ना. तुला काही डोकं बी काय? कोण म्हणतंय? दात दात. मग जिभेला बी राग आला. बरं, जीभ म्हणली असताना म्हणली 32 जण. काय लावलं रे म्हणली? ऐकून घेते म्हणून बोलता. एकदा का वाकडी जर चालले ना, शिंगवे, कळलं की नाही तुम्हाला? लोक म्हणतात ना, राम्या तोंडावर तोंड, नाही त्या का बुक्कीत तुझी. 32. बोला की 32 खाली घेईन 32. मी नाही सांगत, कबीरदास महाराजांचा दोहा आहे. जीभ कहे दंतन को तुम 32 मैं अकेली माँ, और एक बार तेडी चलू तो पुरी 32 ही गिर जाय. दातामध्ये, तोंडामध्ये एक सुद्धा दात ठेवत नाही. कोण? ही जीभ इतकी बेकार आहे. खरं सांगू तुम्हाला, नुसती बोलायलाच लाचर नाही. कैलास बुवा कीर्तन झाल्यावर आहे का? जेवायला आहे ना? किती बी भारी करा, किती बी राऊत बाबा, किती बी नंबर 1 स्वयंपाक करा, आंबटच झालंय, तुरटच झालंय, खरटच झालंय, तिखटच झालंय. खोड काढणार म्हणजे काढणार, माणूस नाही. कोण काढताय? बोला ना. आता समजा, आता मला जेवाय कीर्तन झाल्यावर जेवायला वाढवा, किती बी सगळे पदार्थ द्या, तरी मी म्हणणार तुम्हाला, दूध आहे का हो थोडं? लक्षात येते ना तुमच्या? हे मी नाही म्हणत, काकडा सांगतोय, काकडा. जिव्हाला चावली भोजन, जिव्हाला चावली भोजन, जिव्हाला चावली भोजन, जिव्हाला चावली भोजन,
बरं वाटलं है की नाही? क्या बात है. जिव्हा लाचावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना निंदिले उपांना आणि तेने पावलो मुखबंदना. म्हणून तुम्हाला एक सांगतो शिंगवेकर, थोडस जरा हिच्यावर आवर घालायचं. माणसं म्हणतात मला कोण बघतंय मला कोण काय म्हणतंय, आणि कुणाला बी काय बोललं तर काय होत असतंय, काय होत असतंय, सगळा हिशोब असा लिहिला जातो. हिशोब तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला कोण बघतंय एवढीच बार जिंदगी जी केली. ऐकताय ना तुम्ही? जगून घ्यावं जिंदगी, आपल्याला कोण बघतंय, पण प्रत्येक हिशोब आपला लिहिला जातो. हिशोब हा याचं ध्रुवपद आहे ना. ही जीभ कुणाला चांगलं म्हणत नाही म्हटले. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंग झाली. हा म्हणायचंच नाही काय होतंय, मुक होतंय, मुका झालो वाचा गेली. हा म्हणून कुणाच्या बी बाबतीमध्ये पाठीमागे जरी उचकायचं असलं, माझ्याकडे लक्ष आहे तुमचं, तरी सुद्धा त्याचं चांगलंच उचका, वाईट काय उचकू नका. आणि वाईट जर केलं तर 100% गुल काय बोला ना, वाचा मुक होता तुम्ही मुक. कोणालाच काही म्हणायचं, तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे का? पुरावा संतांचा पुरावा सांगतो ऐका. महाराज म्हटले हे आपलं जे चाललेलं जे वागणं आहे का, हे वागणं चालणं बोलणं, कोणाला चांगलं बोलतो वाईट बोलतो, त्याचा हिशोब सगळा लिहिलेला आहे. काय हिशोब आहे प्रमाण सांगू का तुम्हाला? हिसाब पडे जमा सरकारी, 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 येईल यमाजीची स्वारी, जिवाजी धरोनी कारभारी, आणि शिंदे पाटील देतील मार. मार म्हणजे साधा नाही, 3 प्रकारचा मार आहे. 3 प्रकारचा मारी ती झोडी तीन पुन्हा तोडी ती. मारणं वेगळं, झोडणं वेगळं, तोडणं वेगळं. तुम्ही हुरडा खाता का? हुरडा 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 ऊसाचा असतं हे का नाही? हुरडा कशाचा असतो? कशाचा असतो हुरडा? ज्वारीचा असतो की नाही? इकडे बघा ओंकार भाऊ, ते हुरडा ते कणीस असं भाजलं, ते बाहेर काढलं की त्याचा शेल का माल असं चोळतात, आणि ते चोळल्यावर ते शिल्लक राहिलेलं जे कणीस आहे त्याला तुमच्या जिल्ह्यात काय म्हणतात? नाही त्या कणसाला काय म्हणतात? पिश्या. बरोबर की नाही? मग ते हा ते पिश्या वंब्या काय ते आपल्याकडे वंब्या आहे का नाही? ते पिशे जे आहे ते कणीस शिल्लक राहिलेलं आहे, ते असं काय करतात? बोला ना. याला म्हणायचं तोडी ती. ते कणीस असं फाडतात ना, याला तोडी ती. आणि मग 4 जण एक आंबाड्याचं पोत असतंय, त्याला किती जण धरतात? 4 जण. इकडून एक असं गुणिले आकारामध्ये. याच्या हातात एक टिपरू असतं, इकडल्याच्या हातामध्ये एक टिपरू. आणि ते कसं मारतंय तुम्हाला सांगायची गरज? असं झापकन टाकणं, आणि त्या कणसातले दाणे मोकळे
होणं संगच. पण कृष्णा भाऊ त्याच्यात काही कुच्चर दाणे असते ते असे माग सरकत कळते तुम्हाला ते कुच्चर असते ना. फक्त झोडणारा हुशार पाहिजे. ठोका टाकणं खालून झटका हाणणं. ते झटका हाणलं की परत पुढं जाऊन पडतंय आणि पुढं जाऊन पडलं की परत वरून हा ओ तसं याला म्हणायचं झोडीती मारीती तोडीती. किती दिवस म्हणले गणित नाही सांगितलं पण बहुसाल. इतके दिवस तितके दिवस असं नाही म्हटले. म्हणजे कर्म करताना सूक्ष्मतेचा विचार करावा. आपण काय करतो मला कुणी बघत आहे मला कुणी बघतच नाही असं विचारच करायचा नाही. तुमच्या सोबत सारखे दोघ जण फिरतात. दोघ जण सारखे फिरतात. मग तुम्ही म्हणाल ते दिसत कस काय नाहीत. अहो ते दिसत नाहीत म्हणूनच त्यांचं नाव गुप्त आहे. लक्षात येते ना. कोणते गुप्त बोला ना. चित्रगुप्त. चित्रगुप्त. तुम्ही म्हणाल ते राहतात कुठं तर एक जण राहतंय उजव्या भुजावर आणि दुसरं राहतंय डाव्या भुजावर. बारीक आहे का बरं का. कधी ऐकलं असेल नसेल. उजव्या भुजावरल्याच्या हातामध्ये एक पेन आहे. डाव्या भुजावरल्याच्या हातामध्ये एक पेन आहे. उजव्या भुजावरल्याच्या हातामध्ये निळ्या शाईचा पेन आहे. डाव्या भुजावरल्याच्या हातामध्ये पीटी मास्तर लाल शाईचा पेन आहे. चांगलं कर्म केलं की निळ्या शाईनं लिहितंय आणि वाईट कर्म केलं की बोला 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 लाल शाईनं लिहितंय. सप्त्याला आले कोणती शाही बोला बोला निळी शाही. कीर्तनाला आलात कोणती शाही निळी शाही. कीर्तन ऐकलं कोणती शाही आणि जाताना चप्पल घेऊन गेला लाल. हा हे कसं पटलं त्यांना बघा ऐका नाही. हा लोकांचे बांध कोरले लोकांची निंदा केली लालशाही. मग आता तुम्ही कोणत्या शाहीमध्ये तुमचं लिखाण चालू हे तुम्ही तुमच्या आपली आपण करा सोडवण आहे का नाही. मग ही जी लेखणी जी आहे ओंकार बुवा ही लेखणी बंदच पडत नाही. त्याच वेळेस बंद पडती कधी तद्धामम परममम. आणि मग ही फाईल आपली तयार होती कशाची चांगल्या कर्माची वाईट कर्माची. आणि मग ही आपला ते कर्म संपलं इथलं संपलं की मग आपला हा देह निघून जातो. मग कर्मानुगो गच्छती जीव एकहा. ज्याच्या त्याच्या कर्मानं त्याला गती मिळती. आणि मग नंतर परत जन्माला येतं. पुनरपी मरणम पुनरपी जननम. पुन्हा शिंगव्यामध्ये जन्माला आलं कोण हे लालशाहीवालं बोला की आणि निळ्याशाहीवालं पुन्हा जन्माला आलं. आणि मग ही जी फाईल आहे का नाही कोणती बोला की ही लालशाहीची आणि निळ्याशाहीची ही फाईल ओंकार बुवा एका हेड ऑफिसला जमा असते. हेड ऑफिसला जमा असती. आणि मग ती फाईल सापडायला त्याच्यावर एका मॅडमची नेमणूक केलेली त्या फाईलवर बरं का. त्या मॅडमचं नाव आहे सटवी. काय नाव आहे तिचं सटवी सटवी. आणि मग या मॅडमला ती फाईल सापडायला इतके दिवस जातात किती 5. आणि मग ती 5व्या दिवशी येते. दिवसा येत नाही ओंकार बुवा कधी येते रात्री येते. आणि मग त्या लेकरापाशी एक जण तटस्थ उभीच असती कोण त्याची आजी म्हातारी. म्हातारी रात्रभर झोपत नाही सारखी त्या दिव्याकडेच पाहिलेली असते. दिवा लावल्या तुकोबारायचं प्रमाण आहे ना 5वीची राती आणि न विसम विजे वाती. ती म्हातारी ते दिवा विजूच देत नाही. त्या म्हातारीला वाटतं ही सटवी येईन आणि माझ्या लेकराचं काहीतरी वेडवाकडं लिहून जाईल. पण तिला माहितच नाही तिच्या लेकराने अगोदरच कुठाने करून ठेवलेले तुम्हाला माहिती बरं का. त्यानं अगोदरच सगळं ते सगळं लिहिलेलं असतं की नाही. आणि मग ही ती फाईल घेऊन येते. आणि मग त्या फाईल मधला त्या रजिस्टर मधला एक 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 पान असं ती चाळी ती कोण बोला की ती सटवी. मग कुणा कुणाची कशी कशी वाट लावली कोणा कोणा महाराजाची कशी कशी नीट केली कुणा कुणाचं कसं कसं चांगलं केलंय कुणा कुणाचं वाईट केलंय. मग हे जसं ते पान ना पान अक्षर ना अक्षर चाळी ती. आणि मग तिचं लिखाण सुरू होतं कुठं बोला ना कपाळावर. आणि एकदा का तिनं लिहिलं की ज्ञानोबा म्हणले मग ते कुठल्याच लिक्विडनी पुसत नाही म्हटले. हा ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले काळे गोरे पण धुतले फिटो निधी. एकदा का तिनं लिहिलं केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले. हा त्यानं जे काय कर्म केले ते एकदा लिहिलं की मग लोक म्हणतात महाराज दररोज कीर्तनाला जातो राव दररोज कथेला जातोय तरी आमचं कशालाच काही लागाना. आणि आमचा शेजारी अहो एक दिवस त्याला कथा माहिती नाही त्याला कीर्तन माहिती नाही त्याला परमार्थ माहिती नाही पण त्याला कशालाच कमी पडाना. ऐकताय का तुम्ही. ते वाईट करून सुद्धा त्याला कमी पडत नाही आणि तुम्ही चांगलं करू नये तुमचं चांगलं होत नाही. याला काय कारण आहे
तर ह्याला हेच कारण आहे. काय कारण आहे? जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, तेन चुके कर्म कधी, तेन चुके कर्म कधी, होणारा सारखी बुधे, होणारा सारखी बुधे, कर्म रे काटलेला, कर्म रे काटलेला, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, टाळ्या वाजवा एकदा या प्रमाणा करता. नकळे पुढील होणार, पुढं काय होणार आहे ते माहिती नाही, पण वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करतायत याचं लिखाण चालू आहे. भूतकाळाचा विषय नाही इथं. कशाचा विषय? बोला बोला. वर्तमान काळाचा. आता तुम्ही काय कर्म करतात? महाराजांनी प्रमाण दिलं. काय म्हटले? जे 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 लिहिले जे लिहिले प्रारब्धी, प्रारब्धी, तेन चुके तेन चुके कर्म कधी, कर्मगती, होणारा होणारा सारखी सारखी बुद्धी, बुद्धी, कर्म रेखाटलेना, रेखाटलेना. जे कर्म जे लिहून ठेवलं की नाही, तुम्हाला आता वाक्य वापरलं मी, चांगलं करून बी चांगलं होत नाही. त्याचं कारण आहे पाठीमागच्या जन्मामध्ये आपण केलेले कुटाने. आता जरी तुम्ही कीर्तनाला जात असाल तरी सुद्धा तुमचं वाईट होतंय. हे आत्ताच्या कर्माचं फळ नाही, त्याचं नाव संचित आहे. संचित म्हणजे संग्रह, संचित म्हणजे साठा. तो पाठीमागचा जो साठा आहे त्या साठ्याचं आता तुम्हाला ते बॅलन्स वापरायला बोला 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 मिळतंय. आणि आता जे गोळा करतात हा साठा वेगळा आणि पहिला साठा बोला बोला वेगळा. हा, ती तुम्ही एफडी करून ठेवलेली पहिली. हा, एफडी, मग ती व्याजासहित फेडावं लागते बरं. हा, असा प्रकार आहे तो. म्हणून हे जे पाठीमागचं जे आलेलं आहे त्याच्यामुळं चांगलं करून बी वाईट चाललंय, आणि जे वाईट करतंय त्याचं चांगलं होतंय. काय कारण आहे? कारण त्याचा पाठीमागचा साठा चांगला. हा, आणि जोपर्यंत त्याचा पाठीमागचा साठा चांगला आहे तोपर्यंत त्यानं किती बी वाईट केलं तरी त्याचं चांगलंच होणार आहे. आणि एकदा का साठा संपला की मग ज्ञानोबा म्हणले, जवळ पुण्याची पाऊटी सरे सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे हा, ते पुण्य मासा, ते सुरेंद्र लोक. वा संस्कृत. हा, मशनांती भोगा दिव्य दिव्य भोगा. हा, म्हणजे जसं कर्म केलं तेच कर्म तुम्हाला फेडावं लागतं. वा हा, जे पेराल हे बोला 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 तेच उगत आहे बरं. म्हणून ही पेरणी करणारी ही आहे बघा. कोण? बोला की हे इंद्रिय पेरणी करणारे आहेत. हा, आणि या पेरणी जर तुमची चुकली तर 100% पीक वायाला गेल्याशिवाय बोला ना राहत नाही. म्हणून असं कर्म करायचं की शेवटच्या काळामध्ये आपल्याला रडायची वेळ आली नाही पाहिजे. हा, म्हणून हे कर्म आज तुकोबाराय म्हणतात, या इंद्रियामुळे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागतं. इंद्रियामध्ये इंद्रियाच्या कारणाच्या संबंधानं आपल्याला वैरी सुद्धा जोडतात. सगळेच इंद्रिय बघा, हे डोळा असेल, कान असेल, हात असेल, पाय असेल, हे तर लय भंगार आहे. कोण? हे 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 कोण? हे डोळे. जितकी जीभ भंगार आहे त्याच्यापेक्षा डबल भंगार हे बाबा.
हा ये इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष करती करतेची ना करती विशेष वा बघा आता सगळं माणूस जर करीत असेल कशामुळं ओंकार बुवा तर याच्या तालावर नाचतोय कुणाच्या इंद्रिय हा माणसाला दुःखाचं मूळ जर काय असेल तर तुकाराम महाराज म्हणले हे इंद्रिय दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या रूपी मरण इंद्रियाच्या द्वारे दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या हे दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे नावदेवी खरे शुद्ध मूळ शुद्ध मूळ दृष्टीरूपी मरण इंद्रियाच्या द्वारे आणि लावण्य ते खरे दुःख मूळ हा माणसाला दुःखाला कारण जर काय असेल तर हे इंद्रिय आहेत आणि हे इंद्रिय खऱ्या अर्थानं सैराट आहेत बघा ना हा डोळा किती सैराट आहे म्हणून त्या प्रल्हाद शिंदेनं लिहिलं नाही गेला हरी कुण्या गावा पुढं काय हो? कुणाला नाही कसा ठावा गुमेना गोकुळात पाहावा उडतो हे डोळा एवढा बेकार आहे डोळा की या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली बाबा भल्या भल्या सिलावीला बट्टा बरी नव्हे थडता भल्या भल्या सिलावीला बट्टा बरी नव्हे थडता भले भले जिलावीला बट्टा बरी नाही थडता भले भले जिलावीला काळे 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 हे बघा एक काळी बाजू भल्या 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 बट्टा बरी नव्हे थडता भल्या भल्या सिलावीला बट्टा बरी नव्हे थडता भले भले जिलावीला बट्टा बरी नाही थडता ब्रह्मदेव देव लोके शोधी ब्रह्मदेव देव लोके शोधी खड्डे नारविल बुद्धी हरविल बुद्धी खाली नारदाची नारविल बरी नव्हे थडता बरी नव्हे थडता भले 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 जिलावीला बट्टा भले भले जिलावीला बट्टा भले भले जिलावीला बरी नाही थडता भले भले जिलावीला बट्टा बरी नाही थडता बरी 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 वा चांगल्या चांगल्याचं वाटोळ केलं आणि हिनं भल्या भल्याशी लावीला बट्टा बरी नव्हे अहो ब्रह्मदेवाचं सुद्धा वाटोळ केलं हिनं ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी नारद नारद माहिती का नारद वरच्या गल्लीला राहतय नारद नारद अहो नारदाची सुद्धा काय झाली ओंकार बा अहो त्याला 60 पोरं झाले 60 कुणाला नारदाला इंद्रा पडली भगे चंद्र झाला चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा हा याच्या आधीन गेलं ना बाबा इंद्रियाच्या कैलास बुवा मग गुरु कळत नाही आणि मोठं कळत नाही लहान बी कळत नाही कशाच्या अधीन गेल्यावर या इंद्रियाच्या अधीन गेल्यावर हा इंद्रियाच्या अधीन जर गेलं कृष्णा बुवा गुरु शिष्य जर वाजवायला बसले तर ते शिष्य म्हणतोय रात्री गुरुजीची कशी नीटच केली आपण तुम्ही ऐकताय ना कशाच्या अधीन गेलंय शिंदे पाटील इंद्रियाच्या अधीन हा मी नाही म्हणत निळो भरायचंय का अभंग बघा जसं तुम्ही पिंगळा म्हणता ना तसंच एक निळो भरायचंय का अभंग बघा पहिल्या पहाऱ्या या पहिल्या पहाऱ्या पहिल्या पहाऱ्या या पहिल्या पहाऱ्या पहिल्या पाऱ्यात पहिल्या पाऱ्यात पहिल्या पाऱ्यात पहिल्या पाऱ्यात हे पहिल्या पहाऱ्या या पहिल्या पहाऱ्या या पहिल्या पहाऱ्या या पहिल्या पहाऱ्या पहिल्या पाऱ्यात पहिल्या पाऱ्यात पहिल्या पाऱ्यात पहिल्या पाऱ्यात काय झालं काळे काळे गुरु लोभी धनवान शिष्य लोभी अति दीन दोघांची लटपट लागली पूर्ण कोणी कोणाची आवरणा राजानो पहिल्या पहाऱ्या पहिल्या पहाऱ्या पहिल्या पहाऱ्या
तिसरा पहारा लटपट लटपट, चौथा पहारा फटफट फटफट, पाचवा पहारा तळमळ की जे राजानो. पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, पहिल्या पहाऱ्यात, या पहिल्या पहाऱ्यात. पहिल्या भारत पहिल्या भारत पहिल्या भारत पहिल्या भारत काय झालं म्हटले ना, गुरु लोभी धनमान, गुरुला सुद्धा लोभ सुटला धनाचा. शिष्य लोभी अति दीन, आणि दोघाची लटपट लागली पूर्ण, कोणी कोणाचे आवरेना. पहिला पहारा. ही जी घटना घडते कशाच्या अधीन, तर इंद्रियाच्या अधीन. आज तुकोबाराय म्हणतात, याच्या अधीन जर तुम्हाला जायचं नसेल तर एकच गोष्ट करा म्हटले. काय करा? ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचं- निरवर भावे सर्वभूतास, निरवर भावे सर्वभूतास, निर्मळ भावे सर्वभूतास, निर्मळ भावे सर्वभूतास, निरवर भावे सर्वभूतास, निरवर भावे सर्वभूतास, निर्मळ भावे सर्वभूतास, निर्मळ भावे सर्वभूतास. साधन बरवे हेची एक साधन बरवे हार्मोनियम लावा, पेटी लावा. साधन या अभंगामध्ये तुकोबारायाने सांगितले. तुमचा देवानं स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त एकच गोष्ट करा म्हटले. काय? निर्वैर व्हावे, एका सोबत नाही, सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक. आणि एवढं का साधन केलं तरच अंगीकार करील नारायण. आणि याच्यापेक्षा जर तुमचं वेगळं वागणं असेल तर बडबड तो शीन असा या अभंगाचा अर्थ आहे. म्हणून तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचतो व्हायचं असेल तर एकच गोष्ट करायची. काय करायची? सगळ्यांनी हात वर करायचे. असं आहे का नाही? हा, साध्यापर्यंत जायचं असेल तर हात वर करा, एकदम असे टाईट. देवानं आपला स्वीकार करावा, शंकरपुरी बाबांना आपला स्वीकार करावा असं वाटत असेल तर वर हात करा. वर करा, करा, केले. आणि म्हणा आता, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा, विठोबा रखुमाई, विठोबा
बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ओम बारकुमाई ओम बारकुमाई ओम बारकुमाई ओम बारकुमाई ओम बारकुमाई राजा हाँ 1 2 3 हाँ दोन होबा 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 निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन भरवे याची एक तरी अंगीकार करे नारायण बडबडतो शीन येणे वीण. देवानं आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर एवढंच एक साधन करा. निर्वैरता ही एवढं एक साधन जर उराशी जर बाळगलं तर खऱ्या अर्थानं ध्येयाच्या शिखरापर्यंत मनुष्य जीवन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून एक साधन सांगितलं काय तर म्हणले सोये रे पिशून समानची घडे आणि चित्त परवडे उपकारी. हा माझा सोयरा आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या विचाराचा आहे. हा सुद्धा विचार इथं करायचा. आपण सगळे या धर्ममंडपामध्ये बसलेले जे आहेत ना ते सगळे आपण एकाच जातीचे आहेत आणि ती आपली जात म्हणजे वारकऱ्याची जात आहे. हा या वारकऱ्याच्या जातीनं जर जीवन आपण खऱ्या अर्थानं जर जगायचं शिकलो तर ध्येयाच्या शिखरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी समतेचा विचार खऱ्या अर्थानं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितला. या सगळ्या गोष्टी जर कशानं घडत असतील तर तुकोबाराय म्हणले माझ्या जीवनामध्ये मी फक्त एकच केलं. काय केलं म्हटले तुका मनाची झाली निर्मळ तुका मनाची झाली निर्मळ तुका मनाची झाली तुका म्हणे चित्त झाली निर्मळ
सकळ तरीच सकळ
तरीच सकाळ केलं होय, तरीच सकाळ केलं होय, तरीच सकाळ केले होय, केले होय, केले होय. तरीच सकळ सकळ सारे गरे गम बसा गम रे ग सारे ध ने सा तुका म्हणजे चित्त झाली या निर्मळ आणि तरीच सकळ केले होय. एकदा का चित्ताची शुद्धता झाली की भगवान परमात्मा लांब नाही जवळच आहे. तुका म्हणे चित्त केले करा रे निर्मळ आणि येवनी गोपाळ राहे तेथे. एकदा का अंतःकरणाची शुद्धी झाली की भगवान परमात्मा त्या हृदयामध्ये येऊन वास करत असतो. पण याच्या करता एकच साधन सांगितलं, पहिलं कडवं कोणतं? निर्वैर व्हावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक. तरीच अंगीकार करे नारायण बडबडतो शी नयने विन यथामती यथा अवकाश. 7:30 ते 9:30 या अभंगावरती आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे राऊत साहेब या लहान लेकराचं कौतुक करतायत. सर्वजण टाळ्या वाजवा. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणारविंदी समर्पण करत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वा वा, जय हो. कौतुक करायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं बरं. कुणाचे कामं नाहीत कौतुक करणं. आदरणीय आमचे राऊत साहेब खऱ्या अर्थानं त्यांनी अंतकरणातून या लेकराचं कौतुक केलेलं. फोटो घ्या, फोटो घ्या दोघांची जोडी. कसा करायला हे असं कौतुक केलं म्हणजे उद्याच्याला दुसऱ्या लेकरालाही वाटावं आपण तुळस घेऊन उभा राहावं, आहे का नाही? याच्याकरता हा सत्कार आहे, बाकी काही नाही. हा लेकरांना संस्कार लागावा. तुमच्याकडे जास्त पैसे झाले म्हणून तुम्ही सप्ताह करायचा नाही, तर पुढीलची जी पिढी आहे त्या पिढीला चांगला योग्य मार्ग मिळावा, योग्य मार्गदर्शन मिळावं
म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या पार्थ महाराजांनी हा घातलेला अट्टहास आहे. संत काय करत असतात, हाच अट्टहास घालत असतात, आपली आणि देवाची भेट करून देत असतात. त्याचं नाव संत आहे. संत शंकर बाबा पुरी हे संजीवन समाधी घेतली. का संजीवन समाधी घेतली, तर त्यांनी आजचा अभंग त्यांच्या जीवनामध्ये अनुभवला, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची संजीवन समाधी ही सक्सेस आहे. हा भगवान बाबा तुळशी उगवल्या, रक्त सांडिलेच येते, आरती तयार झाली, त्याची आरती. आपलं जिथं रक्त पडन तिथं काँग्रेस गावताला सुद्धा लाज वाटण उगवायची. हा का, तर आपलं वागणंच तितकं भंगार आहे. म्हणून ही लोक त्या तत्वापर्यंत गेली. का, तर ती अशी वागली. कशी, निर्वैर व्हावे सर्व भूता सवे, साधन बरवे हेच एक. तेव्हा भगवान परमात्मा अंगीकार करत असतो. तरीच अंगीकार करील नारायण आणि बडबड तो शीनई नेवीन. या कीर्तनाला खऱ्या अर्थानं रंग चढवण्याचं काम आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय आमचे कैलास महाराज पवार, खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही मंडळी कीर्तनाला सगळ्याला वाटला हवीशी वाटते, वावा वाटे जना आणि तुका म्हणे साठी गुणा. म्हणून कैलास महाराजांनाही सरस्वती प्रसन्न आहे. त्यांना अगदी तार सप्ताहामध्ये सुंदर गात आहे. त्यांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव. खऱ्या अर्थानं इथं बीड जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि परभणी जिल्हा हे ज्ञानाचं प्रतीक आहे बाबा. तुम्ही आजही परभणी जिल्ह्यामध्ये गेले तर तुम्हाला ज्ञानच ऐकायला मिळणार आहे. कारण रंगनाथ महाराज परभणीकर हे नाव ऐकून असाल की नाही. त्यांच्या जिल्ह्यातली ही मंडळी आदरणीय कृष्णा महाराज भोरकडे शास्त्री, पक्वाजात शास्त्रीच आहेत ते, का नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परभणी जिल्ह्याचं वैभव आणि आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण आमचे ओंकार महाराज जगताप. खऱ्या अर्थानं महाराजांनाही मनापासून वंदन आहे. भगवंताला फक्त एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनामध्ये फक्त त्यांच्या घशामध्ये येऊन बस बाबा. कुठंही बसायचं तर बस, नाही तर नको बसू, पण घशामध्ये येऊन बस, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. कारण जोपर्यंत आमचे घसे चांगलेत तोपर्यंतच तुम्ही आम्हाला बोलवणार आहेत. ज्या दिवशी आमच्या घशातला तो निघून जाईल त्या दिवशी कोण ओंकार बुवा, कोण कैलास बुवा आणि कोण वारंगी बुवा, पुत्र सुद्धा आपल्याला विचारत नाही. वारकरी संप्रदायातलं खूप मोठं उदाहरण आहे. मी नेहमी सांगतो, जगन्नाथ अण्णा पवार. जोपर्यंत त्यांचा आवाज चांगला होता तोपर्यंत सगळे रेकॉर्डिंगचे टेप घेऊन ऐकायला बसायचे. ज्या दिवशी आवाज निघून गेला रेकॉर्डिंगचे टेपच बिघडले, आहे का नाही. कोणी तिकडे जायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे, जो कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा आणि गात्रे माझी पांडुरंगा वास. एवढीच प्रार्थना भगवंताला करायची आणि तेच भगवंतानं ऐकावं, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना. आदरणीय आपले कृष्णा महाराज, आदरणीय उमेश महाराज गोड पखवाज वाजवत आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण पखवाज ही सगळ्यात वारकरी संप्रदायातली सगळ्यात क्लिष्ट साधन आहे. लावणी मृदंग. बरं, परत सुरू करावं लागेल आपल्याला, का नाही. म्हणून खऱ्या अर्थानं बिघडलेला पुन्हा लावावं लागेल की नाही. एक 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 अक्षर घोकावं लागतं, ते बसावं लागतं, वाजावं लागतं. गायकाला एसटी मध्ये येताना जर त्यानं ठरवलं मला संध्याकाळी वेगळी चाल म्हणायची तो म्हणू शकतो, पण पक्वजानं जर बसमध्ये ठरवलं मला बंदिश वाजवायची वेगळी, तर तुम्ही म्हणाल का कंडक्टरला, कंडक्टर साहेब करा बरं थोडी कणिक, आता थोडं इथंच वाजवून दाखवतो आता, आहे का नाही. असं नाही, गुडघ्यावर वाजवतात, आहे का नाही. पण हीच फार क्लिष्ट साधन आहे, म्हणून त्यांनाही मनापासून वंदन आहे. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे हे दोन्हीही कॅमेरे, काय यूट्यूबचं चॅनल ज्ञान प्रबोधन यूट्यूब चॅनल आणि आपुलकी कीर्तनाचे हे यूट्यूब चॅनल, त्याचे सर्व मृदंगाचार्य आमचे यशवंत महाराज धोत्रे, त्यांनाही मनापासून वंदन आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राला जो साऊंड हवासा वाटतो, महाराष्ट्रातली जेवढी दिग्गज मंडळी आहे, खऱ्या अर्थानं त्या सगळ्या दिग्गज मंडळींना जो साऊंड हवासा वाटतो तो आमच्या नवनाथ बाबाचा साऊंड आहे. खऱ्या अर्थानं राम लखन साऊंड सिस्टीम, त्यांनाही मनापासून. आपलं गावचंच आहे का, वा 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 वा. मग तर तुम्हाला केवढा स्वाभिमान पाहिजे. आपल्या गावचं वैभव पूर्ण महाराष्ट्रभर हा साऊंड घेऊन खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वाटतं आम्हाला हा साऊंड असावा. प्रत्येक कीर्तनकाराला वाटतं खऱ्या अर्थानं आमचे नवनाथराव ऑपरेटिंगला असले की बस कीर्तन करणं सोपं जात आहे. म्हणून आमच्या नवनाथरावांना सुद्धा मनापासून वंदन आहे. सुंदर त्यांना साऊंड सिस्टीम लावली. माझ्याबरोबर आलेले आमचे लखनदादालाही मनापासून वंदन आहे. तुमच्या दोघाच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. भगवान परमात्म्याला फक्त एवढीच प्रार्थना करतो, आता एका मशनीच्या 100 मशनी होत, एवढीच शंकरपुरी बाबांच्या चरणी प्रार्थना. आणि तुमच्या जीवनामध्ये यश कीर्ती प्राप्त हो, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर राम तुकाराम तुकाराम तुकाराम.
तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे गुरे वेडे वाकोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मिया बोला अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी गैरा